नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण चालू घडामोडी या विषयामधल्या आपले जे काही सिरीज चालू आहे त्यातील पुढील महत्त्वाचे 50 प्रश्न आज बघणार आहोत आपण। तर बघा, आजचा आपल्या सिरीज मधला पहिला प्रश्न आहे, रणजी करंडक स्पर्धा 2025-26 खालीलपैकी कोणी जिंकली आहे? पर्याय दिलेले आहेत कर्नाटक, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर आणि चौथा पर्याय दिलेला आहे मुंबई। तर बघा, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। जो काही रणजी करंडक स्पर्धा 2025-26 आहे ते कोणी जिंकली आहे? तर जम्मू आणि काश्मीर। पुन्हा इथे राज्याले 2 बघा, आता कर्नाटक राज्याची राजधानी आपली पाटे आपण केली आहे लास्ट लेक्चरला, जे आपला सिरीज चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आलं कर्नाटकची राजधानी बंगळूर। पण पुन्हा नव्याने आलेला आहे हरियाणा। मग हरियाणाची राजधानी काय? तर चंदीगड। लक्षात ठेवायचे, हरियाणाची राजधानी चंदीगड। नेक्स्ट, नुकतेच हल्ल्यात मारले गेलेले अली खोमेनाई कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? पर्याय दिलेले आहेत इराण, सौदी अरेबिया आणि अफगाणिस्तान। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इराण या देशाचे सर्वोच्च नेते होते। आपल्याला हे ज्या काही देशांची नावं दिलेली आहेत बघा, आता इराण आपल्याला माहिती आहे, पण पुन्हा सौदी अरेबिया दिलं आहे, अफगाणिस्तान दिलेलं आहे, यांची आपल्याला राजधानी माहिती पाहिजे। सौदी अरेबियाची राजधानी काय आहे? तर रियाद। सौदी अरेबियाची राजधानी आहे रियाद। आणि अफगाणिस्तानची राजधानी जर विचारलं तर काबूल। अफगाणिस्तान काबूल राजधानी आहे आणि सौदी अरेबियाची राजधानी आहे रियाद। नेक्स्ट, फेब्रुवारी 2026 मध्ये बोत्सवाना देशाहून भारतात किती चित्ते आणण्यात आले? बघा, मागच्या सिरीज मध्ये आपल्याला हाच प्रश्न फिरवून विचारलेला होता। जे काही आपल्याला चित्त्यांची संख्या दिलेली होती आणि कोणत्या देशातून आणले असं विचारलं होतं। आता इथे देशाचं नाव दिलंय आणि त्या देशातून किती चित्ते आणले भारतामध्ये। तर बघा, आणि ते कधी आणले? फेब्रुवारी 2026 मध्ये। देशाचं नाव कोणतं आहे? बोत्सवाना देशातून। किती चित्ते आणले? 6, 10, 8 की 12? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 8, पर्याय क्रमांक 3। बघा, 8 जे आहे 8 चित्ते भारतामध्ये आणलेले आहेत। कोणत्या देशामधनं? बोत्सवाना देशामधनं। नेक्स्ट, ग्लोबल एआय ब्रेन रेस 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? ग्लोबल एआय ब्रेन रेस 2026 एआय वर 100% प्रश्न आपल्याला येणार, हे मी सांगितले अगोदरच तुम्हाला। हाही प्रश्न अतिशय महत्वाचा आहे। ग्लोबल एआय आहे, एआय म्हणजे आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे। तर बघा, याच्यामध्ये भारताचे स्थान कितवे आहे? 3रा, 5वा, 6वा की 9वं स्थान आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारताचे स्थान आहे 6वं ग्लोबल एआय ब्रेन रेस 2026 मध्ये। मग हे जे काही एआय ब्रेन रेस 2026 आहे, तर याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावर आहे USA, नंतर आहे चीन। बघा, USA, चीन, त्याच्यानंतर आहे सिंगापूर, नंतर आहे दक्षिण कोरिया, नंतर आहे युनायटेड किंगडम आणि 6व्या क्रमांकावर आहे आपला प्यारा भारत। क्रमाने तुम्हाला नावं दिलेली बघा, ग्लोबल एआय ब्रेन रेस 2026 एआय जे काही दिलं आहे त्याच्यानुसार 1, 2, 3, 4, 5 आणि आपला भारत आहे 6 नंबर वरती। बघा, अगोदरच्या एका प्रश्नामध्ये आपण जे बोत्सवाना बघितलं, इथं तुम्हाला सांगायचं राहिलं की या बोत्सवाना देशाची राजधानी काय, ही पण आपल्याला सांगता आली पाहिजे। ती आहे गॅबारोनी। प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसं आपण सौदी अरेबियाची रियाद बघितलं, अफगाणिस्तानची काबूल राजधानी आहे, तसं बोत्सवानाची राजधानी काय आहे? गॅबारोनी। ओके, बघा, आपला नेक्स्ट क्वेश्चनही झाला आहे। भारताचं स्थान आहे 6वं। आपला पुढचा प्रश्न आहे, कलारी लिप सैन्य सराव 2026 कलारी लिप सैन्य सराव 2026 कोठे आयोजित करण्यात आला आहे? आपल्याला ठिकाणाचं नाव विचारलंय। पर्याय दिलेले आहेत अंदमान आणि निकोबार बेट समूह, चेन्नई तमिळनाडूमध्ये, दीव आणि दमण, आणि चौथा पर्याय दिलेला आहे लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीप समूह। आणि हेच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। जो काही कलारी लिप सैन्य सराव 2026 आहे तो कुठे आयोजित करण्यात आला?
लक्षद्वीप आणि मिनिकॉय द्वीपसमूह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. बघा या पुढील प्रश्न आहे आपला पुन्हा, आपलं मंत्रालय. आता आपलं मंत्रालय माहितीये, पण आता नाव हे कसलं नाव आहे? मासिकाचं नाव आहे. आपलं मंत्रालय या मासिकाचं नाव आहे आणि या मासिकाचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं असा प्रश्न विचारलाय. पर्याय दिलेले आहेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, तिसरा पर्याय दिलेला आहे सदानंद दाते आणि चौथा पर्याय आहे आचार्य देवव्रत. तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, देवेंद्र फडणवीस, जे आपले सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपलं मंत्रालय या मासिकाचं प्रकाशन केलं. कोणी केलं? देवेंद्र फडणवीस. मग देवेंद्र फडणवीस यांनी केलं, पण हे कधी केलं, केव्हा केलं, कोणता समारंभ होता किंवा कोणतं संमेलन होतं का? तर बघा नाशिक या ठिकाणी 4थे विश्व मराठी साहित्य संमेलन भरलंय. विश्व मराठी साहित्य संमेलन कितवं? 4थे विश्व मराठी साहित्य संमेलन कधी भरलं? फेब्रुवारी 2026 मध्ये नाशिक या ठिकाणी भरलं. आणि याच कार्यक्रमामध्ये याचं उद्घाटन झालंय. कोणत्या प्रकाशनाचं? आपलं मंत्रालय. बघा एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. पुन्हा सदानंद दाते हे सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आहेत. माजी राज्यपाल महाराष्ट्राचे माजी राज्यपाल. आणि सध्या विचारलं तर काय सांगणार आता? जिष्णुदेव वर्मा. आता हे वारंवार आपल्याला पाठ करावं लागणार आहे, त्याच्यासाठी पुन्हा आठवण करून देते की माजी राज्यपाल आचार्य देवव्रत, आता सध्या कोण? जिष्णुदेव वर्मा. आणि हे जे आचार्य देवव्रत होते यांच्या आधी कोण होतं? तर CP राधाकृष्णन. नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न अजून महत्वाचा. नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले मार्क कार्नी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? आपल्याला व्यक्तीचं नाव दिलं आहे, पंतप्रधानांचं नाव दिलंय, पण ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? पर्याय बघा नॉर्वे, ब्रिटन, फ्रान्स आणि कॅनडा. तर मार्क कार्नी जे आहे ते कॅनडा देशाचे पंतप्रधान आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पण इथे आपल्याला 4 देशांची नावं आली आहे, तर आपल्याला 4 देशांच्या राजधान्या पाठ करणं गरजेचं आहे. एक प्रश्न आपला हातातला आहे, एक मार्क्स हातातला आहे. तर बघा नॉर्वेची राजधानी काय आहे? तर ओस्लो. नॉर्वेची राजधानी काय आहे? ओस्लो. त्याच्यानंतर ब्रिटनची राजधानी आहे लंडन. फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस. हे पाठ झालंय आपलं फ्रान्सची. पण कॅनडाची राजधानी कोणती आहे? तर बघा कॅनडाची राजधानी आहे ओटावा. लक्षात ठेवा नॉर्वे ओस्लो, ब्रिटन लंडन, फ्रान्स पॅरिस आणि कॅनडा ओटावा. आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं मार्क कार्नी हे कोणत्या देशाचे पंतप्रधान? तर कॅनडा. नेक्स्ट देशातील पहिला म्युझिकल रोड खालीलपैकी कोठे साकारण्यात आला? अतिशय महत्वाचा प्रश्न येणार हा आपल्याला यावर्षी 100% प्रश्न येणार आहे. मग ह्या रोडवर कोणता नारा गायला जातो किंवा कोणतं गाणं वाजलं जातं म्युझिकल रोडला हेही आपल्याला विचारलं जाणार. कोस्टल रोड मुंबई, पूर्वांचल एक्सप्रेसवे लखनौ, यमुना एक्सप्रेसवे आग्रा आणि द्वारका एक्सप्रेस दिल्ली. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कोस्टल रोड मुंबई. मग हा कोस्टल रोड जो मुंबई आहे याच्यावरती कोणतं गाणं वाजलं जातं? तर बघा जय हो ही म्युझिक वाजली जाते. लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल कोठे तयार करण्यात आला आहे? भारतातला सर्वात लांब आहे. भारतातील सर्वात लांब, पण विशेष काय आहे त्याचं? तो भूकंपरोधक पूल कोठे तयार करण्यात आला आहे? पर्याय बघा महाराष्ट्र, आसाम, जम्मू आणि काश्मीर आणि चौथा पर्याय दिलेला आहे गुजरात. तर जो भारतातला सर्वात लांब भूकंपरोधक पूल आहे तो आहे आसाम या राज्यामध्ये, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आता आसाम राज्यात आपल्याला मिळाले कोठे तयार करण्यात आला आहे? आसाम राज्यामध्ये आहे. पण आसाम राज्यात कुठे म्हटलं तर त्याच्याविषयी स्पष्टीकरण आहे बघा. ब्रह्मपुत्रादी नदी आहे बरोबर. या ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेला आहे आणि त्या पुलाचं नाव आहे बोगीबील पूल. पुलाचं नाव काय आहे?
बोगीबील पूल। आणि ह्या जो काही पूल बांधण्यात आला आहे या पुलाची लांबी किती आहे तर 4.94 किलोमीटर आहे। 4.94 किलोमीटर या पुलाची लांबी आहे। पुन्हा एकदा लक्षात ठेवा, भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल कोठे तयार करण्यात आला? आसाम राज्यात। आसाम राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बोगीबील जो पूल आहे तो बांधण्यात आला। त्याची लांबी आहे 4.94 किलोमीटर। पुन्हा इथे आपल्याला जे राज्य आले त्या राज्यांच्या राजधान्या कंटिन्यू करायच्या आहे। महाराष्ट्र असेल मुंबई, आसाम असेल दिसपूर आणि गुजरात असेल गांधीनगर, त्यानंतर जम्मू असेल श्रीनगर। नेक्स्ट बायोफेच 2026 मध्ये नेक्स्ट हिवाळी ऑलिम्पिक 2026 चे आयोजन खालीलपैकी कोठे केले आहे? तर हिवाळी ऑलिम्पिक 2026 चे आयोजन खालीलपैकी कोठे केलं आहे? मेलबर्न ऑस्ट्रेलिया, मिलान आणि कोर्टिना डी ॲपेझो इटली, तिसरा पर्याय आहे पॅरिस म्हणजे फ्रान्सची राजधानी, आणि बघा चौथा पर्याय दिला आहे लॉस एंजलिस अमेरिका। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मिलान आणि कॉर्टिनो डी ॲपेझो इटलीमध्ये हिवाळी ऑलिम्पिक 2026 चं आयोजन केलं। आता हे इटलीमध्ये केलंय, पण इटलीमध्ये कधी केलं तर 6 ते 22 फेब्रुवारी 2026। 6 ते 22 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये हिवाळी ऑलिम्पिक 2026 चं आयोजन मिलान आणि कोर्टिना डी ॲपेझो इटली या ठिकाणी करण्यात आलं। बायोफेच 2026 मध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून कोणास सन्मानित करण्यात आले? जपान, भारत, फ्रान्स आणि जर्मनी। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आपल्याच भारताला, भारत देशाला बायोफेच 2026 मध्ये कंट्री ऑफ द इयर म्हणून सन्मानित करण्यात आले। पर्याय क्रमांक 2। पुन्हा इथे देशांची नावं आली आहे, पटापट राजधानी सांगायची आहे। जपानची राजधानी आहे टोकियो। दुर्लक्ष करायचंच नाही आपल्याला, जे येतंय ना ते आपल्याला लगेच घेऊन पुढे जायचंय। येतंय म्हणून सोडलं की आपण काय करत असतो, मग त्याच्याकडे दुर्लक्ष होत जातं हळूहळू। फ्रान्सची राजधानी आहे पुन्हा आपला माहिती आहे पॅरिस। मग आता नवीन नाव कोणतं आलंय? जर्मनी। मग जर्मनीची राजधानी बर्लिन। बघा जेव्हा आपल्या पर्यायांमध्ये 1-2 नाव आपले वारंवार रिपीट होणारे असतात, पण एक नाव नक्कीच नव्याने आलेलं असतं, म्हणजे ते नवीन नाव करताना आपण मागच्या पण राज्यांची राजधानी किंवा देशांची राजधानी यांची रिव्हिजन करतो, पण त्याचबरोबर एक नवीन देश आपला पाठ होत असतो। बघा आता जर्मनी आलंय नवीन नाव, मग जर्मनीची राजधानी कोणती? बर्लिन, कारण आपलं जपान टोकियो पाठ झालंय, भारत नवी दिल्ली पाठ आहे, फ्रान्स पॅरिस पाठ झालंय, मग नवीन आता जर्मनी बर्लिन। नेक्स्ट सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, डबल टिबल किती स्टार करायचे ते करा, हमखास परीक्षेला येणार आपल्या। सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगीता अगोदर कोणते गीत अनिवार्य करण्यात आले आहे? अनादि मी अनंत मी, जय हो, मा तुझे सलाम आणि चौथा पर्याय दिलेला आहे वंदे मातरम। हा प्रश्न आपल्याला हमखास करंट अफेअर मध्ये आता ह्या वर्षीच्या येणाऱ्या सगळ्या परीक्षांमध्ये दिसणार। तर याचं उत्तर काय आहे? वंदे मातरम। सरकारी कार्यक्रम असेल किंवा शाळा असतील, या शाळांमध्ये राष्ट्रगीताच्या अगोदर कोणतं गीत गायलं जाणार आहे? तर वंदे मातरम। मग आता काही जणांना राष्ट्रगीत काय आणि राष्ट्रीय गीत काय हेच माहित नसतं। राष्ट्रगीत म्हणजे कोण? आपलं जन गण मन, ओके। आणि राष्ट्रीय गीत म्हणजे कोण? वंदे मातरम। राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम, जे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे, ओके। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वंदे मातरम। नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे पुन्हा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे भारतातील शहर कोणते ठरले आहे? आंतरराष्ट्रीय जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी भारतातलं सर्वात परवडणारं शहर कोणतं? बंगळूर, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिल्ली हे
सर्वात परवडणारे शहर ठरले आहे? बघा इथे आपल्याला एक नाव आलेलं आहे कोलकाता. आता ही कोलकाता कोणत्या राज्याची राजधानी आहे? बघा, जसं बंगळूर कर्नाटकची राजधानी आहे. ओके, बंगळूर काय आहे? कर्नाटकची राजधानी आहे. मुंबई काय आहे? महाराष्ट्राची आहे. मग आता नवीन नाव आलंय पुन्हा. बघा, आता दिल्ली तर आपल्याला माहिती आहे भारत देशाची, बरोबर आहे की नाही? पण इथे कोलकाता कोणत्या राज्याची आहे? तर पश्चिम बंगाल. कोणत्या राज्याची राजधानी आहे? पश्चिम बंगाल. नेक्स्ट, AI फॉर ॲग्री जागतिक परिषद 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? पुन्हा AI वर प्रश्न आलाय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर ॲग्री जागतिक परिषद 2026, वाराणसी उत्तर प्रदेश, भोपाळ मध्य प्रदेश, मुंबई महाराष्ट्र आणि चौथा पर्याय बंगळूर कर्नाटक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई महाराष्ट्र. AI फॉर ॲग्री जागतिक परिषद 2026 चं आयोजन मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी. पुढचा महत्वाचा पुन्हा प्रश्न फिरवून विचारला जातो. सनाई ताकायाची कोणत्या देशाच्या पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत? मलेशिया, हाँगकाँग, जपान आणि थायलंड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जपान. साने ताकाईची म्हटलं की आपल्याला जपान देशाचं नाव आठवलंच पाहिजे. आता पुन्हा बघा, इथे आपल्याला 4 नावं दिलेली आहेत. आपल्याला देशांच्या राजधान्या पाठ करायच्या आहे. मलेशियाची राजधानी काय आहे? तर क्वालालंपूर. मलेशियाची राजधानी काय आहे? क्वालालंपूर. मलेशिया, क्वालालंपूर. हाँगकाँग काय आहे? तर हा चीन मधील एक विशिष्ट परिक्षेत्र आहे. त्याच्यानंतर जपान आहे. जपानची राजधानी पाठ केली आपण, टोकियो ही पाठ आहे. पण आपल्याला मलेशिया, क्वालालंपूर हे पाठ करायचंय. पुन्हा आपल्याला चौथा पर्याय दिलेला आहे थायलंड. मग याची राजधानी काय आहे? बँकॉक. थायलंडची राजधानी बँकॉक. मलेशिया, क्वालालंपूर आणि थायलंड, बँकॉक हे पाठ करायचंय. नेक्स्ट, पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026. पृथ्वी विज्ञानामधला प्रतिष्ठित पुरस्कार आहे कोणता? क्रॅफर्ड पुरस्कार 2026 कोणास जाहीर झाला आहे? एकनाथ चिटणीस, शुभांशु शुक्ला, वीरभद्रन रामनाथन आणि चौथा पर्याय दिलेला आहे एस सोमनाथ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वीरभद्रन रामनाथन यांना पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला. आणि हे म्हणजे कोण आहे माहितीये का? एक थोर विशेष हवामानशास्त्रज्ञ आहेत. हवामानशास्त्रज्ञ कोण? वीरभद्रन रामनाथन. आणि त्यांनाच पुरस्कार मिळाला आहे क्रॅफर्ड पुरस्कार 2026. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे महिला एकेरीचे विजेतेपद. महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? एलिस मेर्टेन, शुआई झांग, तिसरा पर्याय एलिना रायबाकिना आणि चौथा आहे अरिना सबालेंका. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 एलिना रायबाकिना यांनी ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. 2026-27 च्या अर्थसंकल्पात करंट आहे 2026-27 च्या अर्थसंकल्पात 2027 च्या जनगणनेसाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? पर्याय दिलेले आहेत आपल्याला 2500 कोटी, 1000 कोटी, 6000 कोटी आणि चौथा पर्याय दिलेला आहे 8000 कोटी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 6000 कोटी. 2026-27 च्या अर्थसंकल्पात 2027 मध्ये जी जनगणना सुरू होणार आहे त्या जनगणनेसाठी किती रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला? तर 6000 कोटी. नेक्स्ट, 2026-27 च्या अर्थसंकल्पात किती अतिवेगवान रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे? 2026-27 च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले अतिवेगवान रेल्वे कॉरिडॉर पर्याय 4, 6, 7 आणि 5. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा करण्यात आली 2026-27 च्या अर्थसंकल्पात. नेक्स्ट वन,
अखिल भारतीय भरत मुनी सन्मान 2025, भरत मुनी सन्मान 2025 कोणाला सन्मानित करण्यात आला? प्रभा यादव, चिंतामणी हसबनीस, सोनल मानसिंग आणि चौथा पर्याय दिलेला आहे 1 व 2. तर बघा, प्रभा यादव आणि चिंतामणी हसबनीस या दोघांनाही अखिल भारतीय भरत मुनी सन्मान 2025 सन्मानित करण्यात आला आहे. तर मग आपलं 1 आणि 2 बरोबर आहे, पण आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे. पर्याय 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे, पण आपलं इथं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य कोण बनल्या आहेत? विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य. आपल्याला पहिल्या महिला लक्षात ठेवणं गरजेचंच असतं. बघा, पर्याय दिले आहे देविका जोशी, निवेदिता दुबे, मोनाली चाटे आणि चौथा पर्याय दिलेला आहे जया देवरा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निवेदिता दुबे या विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या आहेत. मग यांनी पदभार कधी स्वीकारला? तर बघा, 30 जानेवारी 2026 यांनी पदभार कधी स्वीकारला? 30 जानेवारी 2026 ला निवेदिता दुबे पदभार. ओके, नेक्स्ट वन, कोणतं राज्य हे वृद्ध नागरिकांसाठी स्वतंत्र वृद्ध अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं राज्य आहे? आता आपण 2026-27 अर्थसंकल्प बघत होतो. आपल्याला माहिती आहे आताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्पही जाहीर करण्यात आला, बरोबर, 6 मार्च 2026. पण आता इथे स्वतंत्र वृद्ध अर्थसंकल्प म्हटले आणि सादर करणारं पहिलं राज्य केरळ, तेलंगणा, तमिळनाडू आणि बिहार. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, केरळ या राज्याने स्वतंत्र वृद्ध अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं राज्य ठरलंय. आता आपल्याला नावं आलीच आहे राज्यांची, तर राजधान्या पटापट सांगायच्या आहे. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, तेलंगणाची राजधानी पाठ नसेल तर लिहून घ्या हैदराबाद, त्याच्यानंतर तमिळनाडू पाठ झाली आपली चेन्नई, आणि बिहारची राजधानी विचारलं तर त्याचं उत्तर आहे पाटणा किंवा पटना म्हणता. पाटणा म्हणा, पटना म्हणा, पण पाठ करा. पाटणा म्हणा, पटना म्हणा किंवा पाठ करा, कारण बिहारची राजधानी आहे पटना. तेलंगणा हैदराबाद, केरळ तिरुवनंतपुरम, तमिळनाडू चेन्नई. नेक्स्ट, भारताने कोणत्या देशाच्या साथीने हायड्रोजन फेलोशिप प्रोग्राम सुरू केला आहे? पर्याय बघा, ब्राझील, मलेशिया, सिंगापूर आणि नेदरलँड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नेदरलँड या देशाने या देशासोबत काय केले आहेत? भारताने हायड्रोजन फेलोशिप प्रोग्राम सुरू केला आहे नेदरलँड या देशासोबत. आता इथे आपल्याला ब्राझील, मलेशिया, सिंगापूर आणि नेदरलँड असे जे 4 देशांची नावं दिली आहेत, तर आपल्याला त्यांच्या राजधानी पाठांतर पाहिजे. ब्राझील म्हटलं तर ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया, ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. मग मलेशियाची राजधानी काय आहे? तर आपण अगोदरच्याच एका प्रश्नामध्ये बघितलं होतं बघा, क्वालालंपूर. क्वालालंपूर काय आहे? क्वालालंपूर. त्याच्यानंतर आपल्याला सिंगापूर दिलेलं आहे आणि नेदरलँड दिलेलं आहे. तर सिंगापूरची राजधानी काय आहे? सिंगापूरच आहे, कारण सिंगापूर हे एक काय आहे? तर बेट आहे, बेट. सिंगापूर काय आहे? एक बेट. त्याच्यानंतर आपल्याला जे चौथं दिलेलं आहे नेदरलँड, मग नेदरलँडची राजधानी कोणती? तर नेदरलँडची राजधानी आहे, ही पण आपल्याला पाठ करायची, आपण ऐकलीच नाही नाव अगोदर, आम्स्टरडॅम. काय आहे? आम्स्टरडॅम. नेदरलँडची राजधानी आम्स्टरडॅम. सिंगापूरची सिंगापूर, कारण सिंगापूर हे एक काय आहे? तर बेट. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर आणि ब्राझील ब्राझिलिया. 13 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या दिल्ली क्रीडा महाकुंभ च्या शुभंकरचे नाव काय आहे? रणवीर, जागर, सजग आणि ग्रोटो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रणवीर. हे 13 फेब्रुवारी पासून सुरू झालेला आहे. कुठे? दिल्ली येथे. कोणता कुंभ आहे? दिल्ली क्रीडा महाकुंभ सुरू झालाय आणि त्याचं शुभंकर आहे रणवीर. मग ह्या जे काही दिल्लीला महाकुंभ सुरू झालाय ते नाव बघा काय आहे? खेलो दिल्ली, दिल्ली खेल महाकुंभ. काय सांगितलं?
खेलो दिल्ली दिल्ली खेल महाकुंभ. मग याचं आयोजन कोणी केलं आहे? तर याचं आयोजन केलेलं आहे दिल्ली सरकारने. दिल्लीलाच आहे ना, मग आयोजन कोण करणार आहे? दिल्ली सरकारच करणार आहे. दिल्ली सरकार. आणि नाव काय? शुभंकर काय सांगितलं? रणवीर. आणि नाव काय सांगितलं तुम्हाला मी? खेलो दिल्ली दिल्ली खेल महाकुंभ. खेलो दिल्ली दिल्ली खेल महाकुंभ. नेक्स्ट, भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय. हा पण महत्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे? पर्याय दिलेले आहेत उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि चौथा पर्याय दिलेला आहे आपल्याला बिहार. तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश. भारतातील पहिलं राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये सांगितलंय? उत्तर प्रदेश. पण आपल्याला फक्त राज्य घेऊन नाही चालणार. उत्तर प्रदेश मध्ये कोणत्या ठिकाणी? तर मथुरा येतं. मथुरा जे ठिकाण आहे या मथुरेमध्ये राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय निर्माण करण्यात येत आहे. आता नेक्स्ट आपल्याला पुढचा प्रश्न आहे बघा. भारत विस्तार या उपक्रमाचे उद्घाटन कोणत्या शहरातून करण्यात आले? अहमदाबाद, भोपाळ, नवी दिल्ली आणि चौथा पर्याय दिलेला आहे मुंबई. तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली. भारत विस्तार या उपक्रमाचे उद्घाटन कोणत्या शहरातून करण्यात आले? नवी दिल्ली या शहरातून करण्यात आले. पण हे जे उद्घाटन आहे ते उद्घाटन करण्यात आलं ते कधी करण्यात आलं? तर ते 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारत विस्तार या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भारत आणि कोणता देश, भारताबरोबर कोणता देश आहे की त्याने 2026 हे वर्ष संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्ष म्हणून साजरे करत आहे? म्हणजे भारताचं आणि भारताबरोबरच अजून एक देश आहे, त्या दोन्ही देशांचं एकच काय ठरवलेलं आहे त्यांनी 2026 हे वर्ष कोणतं वर्ष साजरं करायचं? संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. पर्याय दिलेले आहेत फ्रान्स, स्पेन, ब्राझील आणि ब्रिटन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्पेन या देशाने भारताबरोबर ठरवलंय की 2026 वर्ष काय म्हणून साजरं करायचं आहे? तर वर्ष संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. भारतीय नौदलाने मिलान 2026 सरावापूर्वी कोणत्या राज्यात मिलान गावाचे उद्घाटन केले? हा पण प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. पर्याय दिलेले आहेत आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा आणि गुजरात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 आंध्र प्रदेश. जो भारतीय नौदलाने मिलान 2026 सराव केला त्या सरावापूर्वी कोणत्या ठिकाणी मिलान गावाचे उद्घाटन केले? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये केलंय. मग आंध्र प्रदेश मध्ये केलंय तर आंध्र प्रदेश मध्ये कधी केलं किंवा कोणत्या ठिकाणी केलं? तर ती तारीख आहे 15 फेब्रुवारीचे. पुन्हा तारीख याची 15 फेब्रुवारी 2026. 15 फेब्रुवारी 2026. मग हे कुठे केलं? तर विशाखापट्टणम येथे, आंध्र प्रदेश विशाखापट्टणम येथे मिलान या गावाचे उद्घाटन केले. नेक्स्ट, इंडिया AI समिट मध्ये सही आणि बोध या दोन महत्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ कोणी केला? इंडिया AI बघा आपल्या बऱ्याच प्रश्नांमध्ये AI येतोय. इंडिया AI समिट मध्ये नरेंद्र मोदी, JP नड्डा, ओम बिर्ला आणि द्रौपदी मुर्मू. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 JP नड्डा यांनी शुभारंभ केला. कोणत्या उपक्रमांचा? सही आणि बोध. आता आपल्याला JP नड्डांचं माहिती झालं तर उत्तर आहे. तर नरेंद्र मोदी पंतप्रधान हेही माहित आहे. द्रौपदी मुर्मू या आपल्या भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती हेही माहिती आहे. ओम बिर्ला कोण आहे? तर लोकसभा अध्यक्ष आहेत. हे लोकसभेचे काय आहेत सध्या? अध्यक्ष. नेक्स्ट, प्रधानमंत्री फसल विमा योजनेला फेब्रुवारीला 10 वर्ष पूर्ण झाली आहे. तर ही योजना कधी सुरू करण्यात आली होती? आता 2026 चालू आहे बरोबर. मग 10 वर्ष झाली म्हणजे ती सुरू कधी झाली असेल? 2016 मध्ये. आता इथं सगळे 2016च तारीख दिलेली आहे बरोबर. 2016 वर्ष दिलंय पण तारीख चेंज दिलेली आहे आपल्याला. मग आपल्याला इथं बरोबर तारीख कोणती? 12, 20, 16 की 18 फेब्रुवारी?
तर या प्रश्नाचं उत्तर आहे 18 फेब्रुवारी 2016 ला सुरू झालेली प्रधानमंत्री फसल विमा योजना हिला 18 फेब्रुवारी 2026 ला किती वर्ष पूर्ण झाली? तर 10 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती? 4 हे बरोबर आहे. धर्मवीर आनंद दिघे जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? अनिल कपूर, जितेंद्र कपूर, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र. तर बघा, धर्मवीर आनंद दिघे, महत्वाचा प्रश्न आहे हा, आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाणार. जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जितेंद्र कपूर या अभिनेत्याला धर्मवीर आनंद दिघे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मग हे कोणत्या ठिकाणी झाला हा कार्यक्रम? तर ठाणे या ठिकाणी झालेला आहे. ठाणे जिल्ह्यासाठी फॉर्म भरणाऱ्यांनी लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट, बाफ्टा अवॉर्ड 2026 हाही महत्वाचा प्रश्न. सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब, बघा, सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट श्रेणीतील पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? पर्याय दिले बघा, सिनर्स, झुट्रोपोलिस, सेंटिमेंटल आणि चौथा पर्याय दिलेला आहे बुंग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बुंग या चित्रपटाने पुरस्कार मिळवलाय. पण हा बाफ्टा अवॉर्ड 2026 जो पुरस्कार होता ना, हा कितवा पुरस्कार होता? म्हणजे 74, 75, 76, 77 की 78? तर या प्रश्नाचं उत्तर हा कितवा होता? 78व्या बाफ्टा अवॉर्ड 2026 पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला मिळाला? बुंग या चित्रपट श्रेणीतील पुरस्कार मिळालाय. कोणत्या? बुंग या चित्रपटाला. मग याच्याविषयी अजून एक महत्वाचं, हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे? तर हा बुंग चित्रपट मणिपुरी भाषेतील आहे. मणिपुरी भाषेतील चित्रपट, मणिपुरी भाषेतील चित्रपट. आणि हा पहिला भारतीय चित्रपट ठरलाय, पहिला भारतीय चित्रपट ठरलाय की ज्याला बाफ्टा अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट श्रेणीतील पुरस्कार मिळाला. नेक्स्ट, महिला एशिया कप रायझिंग स्टार्स 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? बांगलादेश, श्रीलंका, भारत आणि भूतान. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत या देशाने पटकावलाय. मग उपविजेता कोण? भारत जर विजेता आहे कसला? महिला एशिया कप रायझिंग स्टार्स 2026. मग उपविजेता कोण? तर उपविजेता आहे बांगलादेश. उपविजेता कोण आहे? बांगलादेश. जेव्हा आपल्याला विजेता विचारला जातो तेव्हा उपविजेताही लक्षात ठेवायचंय आपल्याला. पुन्हा इथे आपल्याला देशांची नावं आली आहे तर देशांच्या राजधानी सांगता आल्या पाहिजे. आता बघा, भारताची राजधानी आपली पाट आहे, भारत आपला दिल्ली. पण बांगलादेश, श्रीलंका आणि भूतान या 3 देशांच्या राजधानी आपल्याला पाठ करायच्या आहे. आपण बघितल्या याच्या अगोदर, पण लक्षात कोणीच ठेवल्या नसतील. पण बांगलादेशची राजधानी आहे ढाका, बांगलादेशची ढाका आहे. श्रीलंकाची आहे कोलंबो आणि भूतानची राजधानी आहे थिम्पू. भारताची पाठ आहे आपली. ओके, बांगलादेश ढाका, श्रीलंका कोलंबो आणि भूतान थिम्पू. बघा, अशाच नवनवीन प्रश्नांसह प्रश्न जर आपल्याला पाहिजे असतील, आपली लक्षदीप अकॅडमी चालू घडामोडीची बॅच आहे. ही बॅच जर आपल्याला घ्यायची असेल तर आपला नंबर आहे 8329603029. या नंबरवर हाय मेसेज करायचा आहे. तुम्हाला या चालू घडामोडीचे बॅचची लिंक पाठवली जाईल, PDF तुम्हाला पाठवली जाईल. नेक्स्ट, केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांची राष्ट्रीय गोलमेज परिषद कोठे आयोजित करण्यात आली? मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि वाराणसी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिल्ली या ठिकाणी. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग यांची काय होती? तर या आयुक्तांची राष्ट्रीय गोलमेज परिषद होती. हे नाव लक्षात ठेवायचं. आणि ती आयोजित करण्यात कुठे आली? दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, पुढचा प्रश्न आहे, प्रहार धोरण कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? बघा, पर्याय दिले रक्षा मंत्रालय, गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि चौथा पर्याय दिलेला आहे वित्त मंत्रालय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रहार धोरण हे
गृह मंत्रालयाने सुरू केलेले आहे, पर्याय क्रमांक 2. मग जे हे गृह मंत्रालयाने प्रहार धोरण सुरू केलं, तर हे काय आहे? एक दहशतवादी विरोधी धोरण आहे. हे महत्वाचं लक्षात ठेवायचंय की हे कोणतं धोरण आहे? दहशतवादी धोरण आहे. कोणतं? प्रहार. प्रहार म्हटलं की आपल्याला दहशतवाद हे नाव लक्षात राहिलंच पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, केरळचे नाव बदलून नवीन नाव काय करण्यात आले? हमखास विचारला जाणारा प्रश्न, कुठल्या ना कुठल्या परीक्षेला हमखास विचारला जाणार. केरळचे नाव बदलून काय करण्यात आले? त्रावणकोर, मलबार, केरळम की कोचीन? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केरळम. मग केरळम नाव का ठेवण्यात आलं? तर आपल्याला माहितीये केरळमध्ये कोणती भाषा बोलली जाते. आता केरळची राजधानी आपल्याला तिरुवनंतपुरम माहितीये. केरळमध्ये मल्याळम भाषा बोलली जाते आणि या मल्याळम भाषेत राज्याचे नाव केरळमच आहे. मल्याळम भाषेत राज्याचे नाव काय येतं? केरळम येतं. म्हणून आता केरळचं नाव बदलून काय ठेवण्यात आलंय? केरळम ठेवण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि ही घोषणा कधी करण्यात आली? तर 24 फेब्रुवारी 2026. 24 फेब्रुवारी 2026 ला मंजुरी पण देण्यात आली. चलो नेक्स्ट, राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 अतिशय महत्वाचा येणार, हमखास येणार हा प्रश्न. डायरेक्ट पाठ करायचा आहे, झोपेत विचारला तरी उत्तर आपल्याला आलं पाहिजे. राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर प्रदेश, मेघालय, गुजरात की महाराष्ट्र? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र या ठिकाणी करण्यात आले. मग महाराष्ट्र या ठिकाणी आयोजन करण्यात आलं तर त्याचा कालावधी काय? तर 25 ते 28 फेब्रुवारी हा या मेळाव्याचा कालावधी होता. आता ह्या मेळाव्याचा कालावधी 25 ते 28 फेब्रुवारी 2026. पण याचं उद्घाटन कोणी केलं? हा मेळावा महाराष्ट्रातल्या कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? हेही प्रश्न आपल्याला हमखास विचारले जाणार. तर याचं उद्घाटन आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि महाराष्ट्रातल्या कुठे? तर बघा बुलढाणा जिल्ह्यात कोणतं ठिकाण? शेगाव या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे आयोजन करण्यात आले. नेक्स्ट, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय दिले आपल्याला सदानंद दाते, राकेश अग्रवाल, संजोग गुप्ता आणि चौथा पर्याय दिलेला आहे अनिल काकोडकर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राकेश अग्रवाल. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग ही नियुक्ती कधी करण्यात आली? तर बघा 14 जानेवारी 2026. 14 जानेवारी 2026 ला नियुक्ती करण्यात आली. मग 14 जानेवारी 2026 ला नियुक्ती करण्यात आली तर किती कालावधीसाठी करण्यात आली आहे? तर ते म्हणजे 14 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2028 पर्यंत राकेश अग्रवाल हे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणी पटकावले? विदर्भ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि चौथा पर्याय दिलेला आहे सौराष्ट्र. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विदर्भ या संघाने विजय हजारे ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद पटकावले. नेक्स्ट, अलीकडेच कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेमधून, हाही प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला? आता जागतिक आरोग्य संघटना म्हणजे कोण? WHO म्हणजेच काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटना. आणि त्याच्यामधनं बाहेर पडण्याचा निर्णय कोणी घेतला? जपान, चीन, ब्रिटन की अमेरिका? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमेरिका या देशाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. पण आता हे WHO म्हणजे फुल फॉर्म पण विचारला जातो. जस्ट मी सांगितलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पण याची स्थापना कधी झाली? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली 7 एप्रिल 1948. स्थापना कधी झाली? 7 एप्रिल 1948. आणि याचं मुख्यालय कुठे आहे? आणि याचं मुख्यालय आहे जिनिव्हा. कोणत्या ठिकाणी आहे? जिनिव्हा या ठिकाणी आहे. महत्वाचे हे आपल्याला जीके मध्ये ही प्रश्न विचारले जातात.
भारतीय शुभंगू शुक्ला यांना देशाचा शांतता काळातील कोणता सर्वोच्च शौर्य पुरस्कार जाहीर झाला? पद्मभूषण, अशोक चक्र, पद्मविभूषण आणि पद्मश्री. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अशोक चक्र हा पुरस्कार जाहीर झाला. आता हे बाकी जे 3 नावं आहेत बघा, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री, तर हे भारतात जे 25 जानेवारीला नाव घोषित केले जातात कोणते पद्म पुरस्कारांचे, तर त्या पद्म पुरस्कारांमध्ये 3 प्रकारचे पुरस्कार आहे. एक म्हणजे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. या वर्षी किती जणांना पद्म पुरस्कार किती जाहीर करण्यात आले? तर 131 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. नेक्स्ट, भारतातील रामसर पाणथळांची एकूण संख्या किती आहे? बघा, फेब्रुवारी 2026 पर्यंत भारतातील रामसर पाणथळांची एकूण संख्या आहे 98. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे. नेक्स्ट, सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? VK सिंह, दलबीर सिंग सुहाग, उपेंद्र द्विवेदी आणि चौथा पर्याय दिलेला आहे RK भगोदिया. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत? तर उपेंद्र द्विवेदी हे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोठे सुरू करण्यात आली? हाही महत्वाचा प्रश्न आहे. गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा की कर्नाटक? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हरियाणा या राज्यात हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन सुरू करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? हाही प्रश्न आपल्याला हमखास विचारला जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? संजय कुमार, सुजाता सौनिक, राजेश कुमार आणि चौथा पर्याय दिलेला आहे राजेश अग्रवाल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजेश अग्रवाल. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर राजेश अग्रवाल हे आहेत. तर याच्यामध्ये अजून एक आहे सुजाता सौनिक. या सुजाता सौनिक कोण आहेत? तर महाराष्ट्राच्या शॉर्टकट मध्ये लिहिते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला कोण असतील? या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. आणि सध्याचे कोण आहेत? या माजी मध्ये मोडतात. पहिल्या महिला मुख्य सचिव आणि सध्याचे कोण आहेत? तर राजेश अग्रवाल. सुशीला कार्की या नेपाळच्या कितव्या महिला पंतप्रधान ठरल्या? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ह्या पहिल्या ठरल्या आहे की त्यांना काय सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची निवड झाली आहे? देवेन भारती, संजय कुमार, अमितेश कुमार आणि चौथा पर्याय दिलेला आहे श्री निलोत्पाल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, देवेन भारती यांची नियुक्ती मुंबई पोलीस आयुक्तपदी करण्यात आलेली आहे. वर्दीतल्या माणसांच्या नोंदी हाही प्रश्न हमखास विचारला जाणार आहे, कारण ज्यांची सध्या नियुक्ती झाली आहे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी ते म्हणजे सदानंद दाते. वर्दीतल्या माणसांच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सदानंद दाते. पर्याय क्रमांक 3. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची स्थापना अलीकडेच कुठे झाली? नवी दिल्ली, नवी मुंबई, ठाणे की पुणे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवी मुंबई या ठिकाणी झाली आहे. मग नवी मुंबई मध्ये झाली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऍडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची स्थापना. पण नवी मुंबई मध्ये कुठे? आता ही स्थापना झाली आहे जानेवारी 2026 मध्ये. ओके, पण नवी मुंबई मध्ये तळोजा या ठिकाणी, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. नवी मुंबई, तळोजा. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे किती वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे? महत्वाचा प्रश्न आहे, सगळ्यांना सहज उत्तर पाठवणार आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे. बघा, आजचे 50 महत्वाचे प्रश्न बघितले. आता ही सिरीज अशीच कंटिन्यू असणार आहे. तर पुढील 50 प्रश्नांसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.